नमस्कार गुरुजन मित्रमंडळी, जय श्रीराम. मागील व्हिडिओत आपण पाहिले ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 91 ते 100. आजच्या भागात आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 101 ते 110. श्री क्षेत्र नेवासा येथे पैस खांबाला टेकून माऊलीने अमृतानुभव हा अमृतरूपी ग्रंथ सांगितला. त्या माऊलींना वंदन. चला तर बघूया ओवी क्रमांक 101 ते 110 आणि त्याचा मराठी अर्थवाचनासह विवेचन. चला तर सुरू करूया. परंतु मित्रांनो, सर्वप्रथम आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही मी सर्वांना विनंती करतो. तर आता आपण बघूया ओवी क्रमांक 101. हा सुभद्रा नंदनू जो अपरू नवर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. या ठिकाणी या ओवीचा अर्थ असा आहे, दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा हा प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू आहे, तो हा पहा. सुभद्रा नंदन म्हणजे सुभद्रा व अर्जुन यांचा पुत्र अभिमन्यू आहे. सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे आणि अभिमन्यू त्यांना अर्जुन असल्याचा भास म्हणजे प्रति अर्जुन असा या ठिकाणी होत आहे. यानंतर आपण बघणार आहोत ओवी क्रमांक 102. आणि काही द्रौपदी कुमार हे सकळी महारथी वीर मिती नेनी जे परी अपार मिनिले असती. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमलेले आहेत असं या ठिकाणी या ओवीतून सांगितलेलं आहे. या ठिकाणी महारथी वीर म्हणजे या ठिकाणी पांडवांना महारथी वीर असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये युधिष्ठिर यांना प्रतिविद्य म्हटलं जातं, भीम यांना सोम, अर्जुन यांना श्रुतकर्मा, नकुल यांना शांतिनिक आणि सहदेव यांना श्रुतसेन असं म्हटलं जात आहे. आणि हे द्रौपदी पुत्र अपरित महारथी वीर या ठिकाणी जमलेले आहेत असं या ओवीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. यानंतर या ओवीनंतर आपण आता पुढील ओवी बघणार आहोत. ओवी क्रमांक प्रथम अध्यायामधील ओवी क्रमांक 103. आता अमुच्या दळीनायक ते रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगी जती. या अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 103 या ओवीचा असा अर्थ आहे, आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते या ठिकाणी प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ते ऐका. आता अमुच्या दळी नायक, दळ म्हणजे सैन्य, जे रूढवीर सैनिक रूढवीर ते प्रसंगे ऐक सांगजती. प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघाने सांगतो असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि मी जे सांगतो ते तुम्ही ऐका असं या ओवीतून सांगितलेलं आहे.
यानंतर ओवी क्रमांक 103. यानंतर ओवी क्रमांक 104. उद्देश एक दोन्ही जायती बोलोनी तुम्ही अधिकरुणी मुख्य जे जे. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, तुम्ही आधी करून जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ या ठिकाणी आपल्या माहिती करता ते सांगितलेलं आहे असं तो सांगतोय. उद्देश एक दोन्ही. उद्देश एक दोन्ही तुम्ही आधी करून जे मुख्य वीर आहेत त्यांची केवळ दिग्दर्शनार्थ माहिती या ठिकाणी सांगतो आहे. मुख्य जे जे असा या ओवीचा अर्थ आहे. यानंतर आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 105. ओवी क्रमांक 105. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगर्जन पंचाननू कर्णवीरू. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू. या ठिकाणी या ओवीचा अर्थ असा आहे, प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर या ठिकाणी तो कर्ण आहे. 106. हा एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्युन पुरे एकलचिया. या एकट्याच्या केवळ संकल्पने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का. यानंतर ओवी क्रमांक 107. ओवी क्रमांक 107. येत विकर्ण वीरू आहे. हा अश्वस्थामा पैलप आहे. याचा आडदरू सदावा आहे कृतांत तो म्हणी. येथे विकर्ण वीर आहेत, तो पलीकडे अश्वस्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यम ही मनात नेहमी बाळगीत असतो. यानंतर ओवी क्रमांक 108. समिजिंज तो सौमदत्ती ऐसे आणि काही बहुत आहती जयांची या बळामिती धताई नेन्हे. समिंती जय आणि सौमदत्ती असे आणखी पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. जे शास्त्रविद्या पारंगत मंत्रावर मुहूर्त हो का जे जत रूढ अर्थ. ते शास्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्राच्या मंत्रविद्येत मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून असरे तेवढी यांच्यापासून उदार. हे अप्रतिमल्ली जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजलागी आरियले असती. या जगात अद्वितीय ओढे आहेत, त्यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे असं या ओवीतून सांगण्यात आलेलं आहे. कृपया चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.